मंत्रालयातील या बातमीनंतर सरकारला विरोधकांनी घेरलंय। पाहूया काय म्हणतायत। आता लाडकी बहिणीचे मतं मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे, आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे। आता काही वेळापूर्वी एका महिलेने देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या केबिनच्या बाहेर कुंडी पेटवून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांची नेम प्लेट तोडली। स्वतः गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नाहीये का महाराष्ट्रात? आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत। आता निवडणुका फार जवळ आल्या।